कधी कुणी आपल्याशी काही थोडंसं कमी बोललं, कुणी आपल्या मेसेजचा रिप्लाय नाही दिला, कुणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं किंवा कुणी एखादा शब्द चुकीचं बोललं आणि आपण मात्र तो छोटासा प्रसंग दिवसभर मनात घेऊन बसतो. मी असं काय केलं? त्याने माझ्याशी असं का बोललं? माझीच किंमत नाही आहे का? माझ्याबद्दल त्याला काय वाटत असेल? पण एक छोटीशी गोष्ट, पण त्याचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होतो. खरं सांगायचं तर आपल्याला त्रास त्या व्यक्तीनं केलेल्या गोष्टींचा कमी आणि आपण त्या गोष्टीचा मनात पुन्हा पुन्हा विचार केलेल्या विचारांचा होतो. म्हणून आजपासून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावणं बंद करा. कारण प्रत्येक गोष्ट मनावर घेण्या इतकं आयुष्य तर मोठं नाही. काही लोक तुमच्याशी चांगले वागणार नाहीत, काही लोक तुमचं कौतुकही करणार नाहीत आणि तुम्हाला समजूनही घेणार नाहीत, पण तुम्ही स्वतःची किंमत तर कमी करू नका. एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं याचा अर्थ तुम्ही दुर्लक्षित करण्यासारखे आहात असं तर नाही. कधी कधी समोरच्या व्यक्तीचा मूड खराब असतो, कधी त्याच्या आयुष्यात काही समस्या असतात, कधी त्याला स्वतःच्याच आयुष्या इतकं काही चाललेलं असतं की त्याला तुमच्याशी नीट बोलता येत नाही. पण आपण लगेच निष्कर्ष काढतो, नक्कीच माझ्यामुळे झालं असेल, आणि तिथूनच सुरू होतो ओव्हर थिंकिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक शांततेमागे राग नसतो, प्रत्येक कमी बोलण्यामागे द्वेष नसतो आणि प्रत्येक बदलामागे तुमची चूक नसते. काही गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकारायला शिका. तुम्ही प्रत्येक व्यक्तीला खुश तर नाही ठेवू शकत, प्रत्येकाला तुमचं मन समजेलच असं तर नाही आहे, प्रत्येक नातं कायम सारखं राहीलच असं पण नाही आहे. आणि हे स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही, हे म्हणजे स्वतःच्या मनाला शांत करणं आहे. समजा कुणीतरी तुमच्याबद्दल काही चुकीचं बोललं, ठीक आहे, तुमच्याकडे मग दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय, ते शब्द मनात ठेवायचे, दिवसभर त्यांचा विचार करायचा, रात्री झोपताना पुन्हा आठवायचं आणि स्वतःलाच त्रास देत राहायचं. आणि दुसरा पर्याय, हा त्याचा विचार आहे आणि माझं सत्य नाही, आणि पुढे जायचं. दुसरा पर्याय निवडा. कारण आयुष्याच्या शब्दांना तुमच्या मनावर किती अधिकार द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडेच आहे. कधीकधी आपण एखाद्याच्या एका वाक्यामुळे इतके दुखावतो की आपल्यासाठी केलेल्या 10 चांगल्या गोष्टी विसरून जातो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट 5 वर्षांनी माझ्यासाठी महत्त्वाची असेल का? जर उत्तर नाही असेल तर आजच तिचं ओझं मनातून कमी करा. कारण आयुष्यात आधीच खूप मोठ्या गोष्टी आहेत. आपली स्वप्न आहेत, करिअर आहे, कुटुंब आहे, ध्येय आहेत. आपल्याला स्वतःला घडवायचे. मग एखाद्याने काय म्हटलं, कुणी रिप्लाय का केला नाही, कुणी आपल्याबद्दल काय विचार करतं, कुणी आपल्याला का समजून घेतलं नाही, या छोट्या गोष्टींसाठी आपली मानसिकता शांतता का गमवायची? आणखीन महत्त्वाची एक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागू नका. काही लोक बदलले तर त्यांना बदलण्याचं कारण विचारण्यापेक्षा त्यांचा बदल स्वीकारून पुढे जाणं जास्त शांततादायक असतं. काही नाती दूर गेली तर प्रत्येक वेळी माझी चूक काय होती हा प्रश्न विचारत बसू नका. कधीकधी काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतात. त्यांच्याकडून शिकायचं, पण त्यांचं ओझं आयुष्यभर घेऊन फिरायचं नाही. आणि हो, मन कठोर बनवायचं नाही, मन मजबूत बनवायचं आहे. मन कठोर झालं तर चांगल्या गोष्टींचाही आनंद कमी होतो, पण मन मजबूत झालं तरी कुणी काहीही बोललं तरी आपण स्वतःला सावरू शकतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा मला स्वतःबद्दल काय वाटतंय हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असणार आहात. म्हणून आजपासून एक छोटासा नियम बनवा, कुणी काही बोललं, थांबा, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कुणी दुर्लक्ष केलं तरीही थांबा, लगेच स्वतःला दोष देऊ नका. लगेच मन खराब करून घेऊ नका. स्वतःला विचारा, ही गोष्ट शांततेपेक्षा मोठी आहे का? बहुतेक वेळा उत्तर असेल नाही. म्हणून काही गोष्टी सोडून द्यायला शिका. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं, प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देणं हेही गरजेचं नसतं, प्रत्येक नातं टिकवणं हेही गरजेचं नसतं.
काही वेळा शांत राहणं, दूर होणं आणि स्वतःच्याच आयुष्यावर लक्ष देणं हेच स्वतःसाठी केलेलं सर्वात मोठं प्रेम असतं. तुमचं मन खूप मौल्यवान आहे. ते प्रत्येकाच्या शब्दांनी दुखवण्यासाठी नाही, प्रत्येकाच्या वागण्याचा अर्थ शोधण्यासाठी नाही आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसण्यासाठी तर अजिबात नाही आहे. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांनाच जवळ ठेवा. ज्यांना किंमत नाही त्यांच्या मागे स्वतःची शांतता तर गमवू नका. कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि हे आयुष्य ज्याने माझ्याशी असं का केलं, हिने मला तसं का म्हटलं, या प्रश्नांमध्ये घालवण्यापेक्षा मला माझं आयुष्य सुंदर कसं बनवता येईल हा प्रश्न स्वतःला रोज विचारा. शेवटी एवढंच, प्रत्येक गोष्ट मनाला लावू नका. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा, काही गोष्टी माफ करा आणि काही गोष्टी स्वीकारून घ्या आणि काही गोष्टी सोडूनही द्यायला शिका. कारण शांत मनाने जगणं हेच खरं सुख आहे. आणि लक्षात ठेवा, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्यापेक्षा आणि त्याच्याकडून समजून घेणं ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद.